श्री स्वामी समर्थ. लवकरच पुण्यतिथी सप्ताह सुरू होत आहे. अवघ्या 2 दिवसात गुरुचरित्र पारायणाची सुरुवात होणार आहे. तर आपण त्यासाठी कोणते नियम पाळायचे आहे, काय खायचं आहे, काय खायचं नाही, या 7 दिवसात कोणकोणते नियम पाळायचे आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. घरी किंवा सेवा केंद्रात श्री गुरुचरित्र वाचनासाठी बसणारे सेवेकरी यांना सूचना आहे. 1 दिवस अगोदर आपल्याला पारायण करायच्या अगोदर 4 श्वान आणि 1 गाय यांना नैवेद्य पोळी द्यायची आहे. 7 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. चटईवर किंवा सतरंजीवर शयन करणे म्हणजे झोपायचे आहे. 7 दिवस कोणाच्याही घरचे परान्न खाऊ नये. शक्यतो गाव वेस सोडून जाऊ नये. अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये. 7 दिवस आपल्याला कोणाच्याही विषयी वाईट बोलायचे नाही, कोणाचाही द्वेष करायचा नाही. तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते, पण शास्त्र वाचन म्हणते की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही. त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही. कांदा, लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये. विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो. त्यामुळे या 7 दिवसात आपल्याला कांदा, लसूण वर्ज्य करायचा आहे. शक्यतो ॲसिडिटी, पित्त वाढणार यास्तव कडधान्य, डाळ इत्यादी द्विदल धान्य वर्ज्य करावी. त्याबद्दल दूध, पोळी, हिरवी भाजी घ्यावी. थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे, बाकीच्या गोष्टी गौण आहे. चला तर या 7 दिवसात आपणही हे सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करूया आणि जास्तीत जास्त सेवेकरींनी यांनी लाभ घ्यायचा आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.